नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला झुणका कसा करायचा ते दाखवणार आहे। तर पिठलं वेगळं, हा झुणका मी चण्याच्या डाळीचा करणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, 3 मी कांदे घेतलेत। हे 3 कांदे, 2 टोमॅटो, 2 मिरच्या, ही कोथिंबीर थोडीशी पानं काढून घेतलेत कोथिंबीरची, आणि ही चण्याची डाळ आहे जी मी 2 ते 3 तास भिजवून घेतले। ही चांगली भिजली की अशी फुलते, मग ही मिक्सर मध्ये वाटायची पूर्ण, अशी एकदम बारीक नाही करायची, थोडी भरड अशी वाटून घ्यायची। आणि हे कांदे चांगले बारीक चॉप करायचे, जसे तुम्हाला जमतील तसे बारीक चॉप करायचे। टोमॅटो ही बारीक कापायचे, एकदम बारीक, जेवढी तुमच्याने होईल तेवढी। मिरची बारीक कापायची, कोथिंबीर कापायची। हे सर्व मी कापून आणि चणा डाळ मिक्सर मध्ये वाटून आणते। ही चणा डाळ आहे, ही भिजवलेली आपण 2 ते 3 तास। ही मिक्सर मध्ये थोडी भरड अशी वाटून घेऊ। 1 ते 2 वेळा वाटायची, जास्त वाटायची नाही, थोडी भरड राहिली पाहिजे। त्याची जराशी लागली ना की छान लागतो खायला झुणका। ही वाटून आणते मी। हा बघा, मी हे 3 कांदे चॉप केलेत, एकदम बारीक फाईन चॉप केलेत। हे टोमॅटो चॉप करून घेतलेत। आता ही मिरची जी दाखवलेली 2 ते पूर्ण बारीक करून घेते। बघू शकता तुम्ही किती बारीक करते। आणि कोथिंबीर आहे, ही मी बारीक चॉप करून घेणार आहे। जशी जेवढी बारीक करता येईल तेवढी बारीक करायची। इथे माझं तेल गरम झालंय चांगलं। आता मी याच्यात हा कांदा टाकणार आहे। हा कांदा टाकला, मिरची टाकली, कोथिंबीर टाकली, कांदा जरा लाल होऊ द्यायचा चांगला। 5च मिनिटात लाल होतो, कारण एवढा बारीक आपण मस्त फाईन चॉप करून घेतलाय। हा थोडासा लाल झाला की आपण पुढची रेसिपी चालू करून घेऊ। आपला कांदा आता थोडासा लाल झालेला आहे जरासा। त्याच्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आधी, आणि 2 मिनिटं त्याला परतवून घेणार, जेणेकरून त्याचा आलं लसूणचा उग्र वास निघून जाईल। एवढा सुंदर हा झुणका लागतो ना, एकदा नक्की करून बघा। आवडल्यास मला कमेंट करून सांगा मला कसं लागलं। थोडं आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटो हे मी फाईन चॉप केले एकदम, जेणेकरून ते कांद्यासोबत एकत्र होतात एकदम मस्त। थोडंसं 2-3 मिनिटं लागतील। हे बघा, कांदा आणि टोमॅटो चांगले एकत्र झालेले आहेत। आता बघा, खूप चांगले शिजलेले आहेत। आता या वेळेस आपण थोडेसे सुके मसाले टाकणार आहोत, आपल्या घरगुती मसाले आहेत। हा माझा लाल तिखट आहे 1 चमचा, अर्धा हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, काश्मीरी लाल पावडर तिखटी कलरसाठी, आणि चवीपुरतं मीठ। हे सर्व एकत्र करून घ्यायचं।
रंग बघा किती छान आलाय. 2 मिनिटं हे चांगलं मसाल्यांबरोबर परतून घ्यायचं. आणि जी आपण डाळ वाटलेली आहे ती बघा मिक्सरमध्ये मी चांगले वाटून घेतले. जर वाटत नसेल तर थोडंसं पाणी तुम्ही टाकू शकता, पण अशी बघा जरा भरट वाटले, एकदम बारीक नाही वाटले. हे बघा कलर किती सुंदर आलाय, अप्रतिम दिसतंय बघा, आणि तेलही सुटले. आता आपल्याला हे जी चण्याची डाळ वाटून घेतली ते टाकायचे. हे बघा हे सर्व त्याच्यात टाकून द्यायचं. आणि मिक्सर धुण्यापुरती पाणी टाकायचं. जेणेकरून हे आपल्याला चांगलं मिक्स करता येईल. हे बघा आता हे चांगलं ह्याच्यावर डाळीबरोबर चांगलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं. कांदा टमॅटो सर्व मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं. वास खूप सुंदर आलाय. आपला झुणका खूप चांगला झालेला आहे. माझ्या घरात सर्वांना आवडतो हा झुणका. माझ्या मुलाला तो खूपच आवडतो. मला नेहमी त्याचं हे असतं की मी झुणका बनव, भाकरी बनव. हा झुणका तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा डाळ भात बनवली असेल तरी तुम्ही खाऊ शकता. असं काही नाही की भाकरीच हवी. हे बघ आता हा छान झालाय. आता थोडंसं बाजूने तेल सोडायचं आहे. आणि झाकण देऊन थोडंसं ठेवून द्यायचं शिजायला 5 मिनिटं. शिजवून मग झाकण देऊन 5 मिनिटं शिजवून मग परत आपल्याला थोडंसं हे करून घ्यायचं, स्टर करून घ्यायचं त्याला. आता हा बघा हा झुणका आपण थोडंसं हलवून घेऊया. आणि आणखी 2 मिनिटं हा होऊ देऊया. हे बघा मी तुम्हाला सर्व करून दाखवते झुणका आणि भाकर. हा माझा झुणका रेडी आहे. आम्ही भाकरीसोबत सर्व केलेला आहे. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मला खूप कंटाळा आला आहे काही करायचा. रोज रोज जेवण हे ते बनवून खूप वैताग आलाय. म्हणून मी आज साधी आणि सोपी पटकन होणारी रेसिपी करायचा विचार करत आहे. तर अशी झटपट आणि चांगली आणि एकदम मसालेदार रेसिपी तुम्हाला दाखवते. म्हणजे वांग मसाला. वांग मसाले म्हणजे त्याच्यात काही फोडणी द्यायची नाही. आपल्याला कांदा नाही, टोमॅटो नाही, काही कट करायची गरज नाही. फक्त वांग्याच्या फोडी करून ते आपल्याला सुक्या मसाल्यांमध्ये टाकायचे. म्हणून तुम्हाला मी झटपट होणारा हा वांग मसाला आज दाखवणार आहे. ती पूर्ण रेसिपी पहा आणि कसा वाटला तो नक्की मला कमेंटमध्ये कळवा. 10 ते 15 मिनिटात हा भर होणार आहे. त्यासाठी मी वांगी कट करून घेतले. 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतले अख्खे. थोडीशी हिंग आहे, माझा कोल्हापुरी मसाला, हळद, आपला तिखट मसाला, गरम मसाला, लाल मसाला रंगासाठी, मीठ आणि आपल्याला लसूण पेस्ट लागणार आहे. आता हे मी शेंगदाणे घेतलेले आहेत त्याचा मी कूट करून घेणार आहे. जास्त बारीक नाही करायचा, फक्त जरा भरड करून घ्यायची.
1 ते 2 वेळाच फिरवायचं आहे. हे बघा मी असं भरड करून घेतलेले आहे. चला तर आता आपण सुरुवात करूया. त्यासाठी याला थोडंसं तेल जरा जास्त लागतं, पण आपण याच्यात काही वाटप वगैरे टाकत नाहीये. 1-2 पळी तेल टाकायचं. त्याच्यात मी 2 चमचे लसणाची पेस्ट टाकले. याचा उजरा वास जाईपर्यंत 2 मिनिटं फक्त परतून घ्यायचे. नंतर याच्यात मसाले टाकायचे. हा माझा कोल्हापुरी मसाला 2 चमचे. त्याच्यानंतर हळद अर्धा चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, तिखट मसाला, रंगासाठी बेडकी मिरचीची पावडर 1 चमचा, छोटा चमचा घ्यायचा आणि मीठ. सर्व सुके मसाले एकदाच टाकून घ्यायचे. हे मसाले चांगले तेलात परतवून घ्यायचे. परतू नये म्हणून थोडस पाणी टाकायचं. आता याच्यात मी वांगी सोडते. वांग्याची मी अशा फोडी करून घेतल्या. तुम्ही अख्खी पण ठेवू शकता, तसं तुम्हाला आवडतं तसं. फोडी केल्या की मसाला वांग्याच्या हातपर्यंत जातो आणि छान लागतात. अशा प्रकारे तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप सुंदर भाजी होते आणि ह्याला चपाती, भाकरी आणि डाळ भात सोबत पण आपण खाऊ शकतो. अगदी 15 मिनिटात तुमची भाजी रेडी होते. किती सुंदर कलर आलाय. काहीही आपल्याला मसाला नाही, काही नाही, शॉर्टकट भाजी. आपण हे थोडंसं 5 मिनिटासाठी झाकून घेऊया. थोडस पाणी टाकूया शिजायसाठी. वांग्याला बऱ्यापैकी उकळी आलेली आहे. अशी या वेळेस आपण याच्यात हिंग टाकूया थोडीशी, आणि हा शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय तो टाकूया. एकदम मंद आचेवर चांगला वांगी होईपर्यंत आपण करून घ्यायचं. वांगी शिजली की आपलं हे वांग्याचं भरीत तयार होईल. तुम्ही याला भरलेली वांगीही बोलू शकता, वांग्याचा भरही बोलू शकता, किंवा वांग्याची भाजीही बोलू शकता, तसे तुम्हाला वाटेल. एकदा नक्की करून बघा. ही भाजी झटपट होते आणि चवीला खूप छान लागते, अप्रतिम लागते. आणि मला कमेंट करून सांगा. आता आपण झाकून शिजेपर्यंत 5 मिनिटं थांबूया. 10 मिनिटात बघा भाजीला चांगली उकळी आली आणि वांगी पण बऱ्यापैकी शिजले. आणखी 5 मिनिटं आपण ही वांगी ठेवूया आणि मग आपली वांग्याची भाजी रेडी आहे. बघा किती सुंदर कलर आला आहे आणि ग्रेव्ही पण छान आहे. कशासोबत पण तुम्ही खाऊ शकता. एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंट करा कशी झाली. आता मी झाकून ही करते. भाजी रेडी आहे.
आता मी तुम्हाला हा वांगा मसाला सर्व करून दाखवणार आहे. आता हा मी वांगा मसाला सर्व केलेला आहे. बघा किती सुंदर दिसतोय, एकदम छान मसालेदार आणि किती सुंदर टेक्स्चर आलंय बघा. आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम पटकन 5 मिनिटं ते 7 मिनिटात हा मसाला रेडी होतोय. हा माझा वांगा मसाला रेडी आहे बघा. किती फटाफट झालेला आहे, अगदी 5 ते 7 मिनिटात रेडी झालाय. आणि बघा किती सुंदर दिसतोय, चवही अप्रतिम आहे, सुगंधही छान येतोय. नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण रोज विचार करतो आज काय भाजी बनवायची, आज काय भाजी बनवायची. आणि आता सध्या खूप गरमीचा सीझन आहे आणि खूप उकाडा होत आहे. त्यात आपण जर थंड भाज्या खाल्ल्या तर आपल्या शरीरासाठी खूप उत्तम आहे. अशाच मी थोडस कल्पना डोक्यात घेऊन जरा वेगळी भाजी बनवायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही भाजी खूप सुंदर होते. मी स्वतः घरात बनवते आणि तुम्हाला तोच प्रयत्न तुमच्या समोर आणायचा आहे मला, म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे. तर आज आपण बनवणार आहे कोणती भाजी, तर भेंडी आणि घोसाळा. शिराळा वेगळा आणि घोसाळा वेगळा. हे घोसाळा आहे जे आपण 2 घोसाळे घेतले तिथे आणि थोडीशी भेंडी घेतली. हे बघा, 2 घोसाळे आणि भेंडी. तसं बघायला गेलं तर भेंडी ही थंड आहेत आणि घोसाळी थंड आहेत, त्यामुळे यांचं एकत्र कॉम्बिनेशन करून मी ही भाजी बनवणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला वाटप लागणार आहे, एक हिरवं वाटप करणार आहे आपण. यात मसाला किंवा काही अगदी तिखट असा काही प्रकार नाही, फक्त मिरचीवर हे वाटण आपण करणार आहे. हिरवं वाटप करायचंय, मिरची, कोथिंबीर आणि खोबरं आणि थोडंसं आलं, एवढंच आपल्याला लागणार आहे. हे बघा, मी आता हे खोबरं, मिरची, कोथिंबीर आणि हा कांदा, एक कांदा मी 2 भाग केले आणि अर्धा कांदा गॅसवर भाजून घेतलाय आणि अर्ध्या कांद्याचं असं उभे उभे स्लाइस केले, ते आपण तळण्यासाठी, फ्राय करण्यासाठी. तर आपण हे वाटप आता मिक्सर मध्ये घालून घेऊया. मिरची, ही कोथिंबीर, आणि हा कांदा थोडासा रफली कट करून टाकून द्यायचा. आणि त्याचबरोबर ह्याच्यात 1 चमचा आलं टाकायचं, फक्त आलं, बाकी काही नाही. आणि ह्याचं आपण पेस्ट करून घेऊया. तर अशा प्रकारे हे बघा, घोसाळे ना मी असे चॉप करून घेतले. एका घोसाळ्याचे 4 करून मी उभे उभे काप करून घेतले. आणि हे भेंडी हे एवढ्या साईज मध्ये कट करायची, एकदम बारीक कट नाही करायची. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे मी पातेलं घेतलंय, गॅस सुरू करून घेऊ. एक पळीनं तेल टाकलंय. तेल गरम झालं की आपण कांदा आणि थोडंसं कढीपत्ता फ्राय करून घेऊ. एकदम साधी सोपी रेसिपी आहे, काही तिखट नाहीये, गरमीसाठी एकदम छान रेसिपी आहे. उपवासासाठी ही खूप सुंदर रेसिपी आहे. आपण उपवासाला 2 भाज्या बनवतो, एक तर तिखट भाजी आणि एक हिरवी भाजी. तर ही हिरवी भाजी तुम्हाला ऑप्शनल ती बनवू शकतात. इथे कांदा बघा फ्राय झालेला आहे, थोडासा लाल झालाय. या वेळेला आपण हळद टाकूया, अर्धा चमचा.
अर्धा चमचा हा गरम मसाला, त्यात कोणताही तिखट मसाला वगैरे नाहीये. मी म्हटल्याप्रमाणे फक्त आपण हा हळदीवर आणि गरम मसाल्यावर करतोय ही भाजी. आता यात आपण ही भेंडी टाकतोय. भेंडी परतवली मग ही गुटाळी करतोय. फक्त आपण हे मिक्स करून घेतोय मसाला, गरम मसाला आणि हळदी सोबत. अशी किती सुंदर दिसते बघा. आता आपण हे हिरवं वाटप बनवलंय, मिरची, कोथिंबीर, परत आलं थोडस आणि कांदा भाजून याचं आपण पेस्ट टाकूया सगळं. त्याच्यात हे संपूर्ण वाटणासोबत आपण मिक्स करून घेतलंय. त्याच्यात आपण थोडस मीठ टाकतोय चवीपुरते. बस. आणि हे सगळं शिजण्यासाठी थोडस आपण या मिक्सर मध्येच पाणी टाकून ते वाटप काढून घेतोय. आणि हे 10 ते 15 मिनिटात ही भाजी रेडी होईल. ही चांगली शिजून घ्यायची. तुम्हाला जसं पाहिजे जसं खायचंय, भाकरी सोबत, चपाती सोबत तशी तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला एकदम घट्ट पाहिजे तर घट्ट ठेवू शकता, पातळ पाहिजे तर थोडीशी पातळ बी छान लागतं. आता आपण ही शिजू देऊया. हे बघा 15 मिनिटं झालेले आहेत आणि आपली भाजी पूर्ण रेडी आहे. आता आपण ही भाजी बंद करूया. किती सुंदर भाजी झाली आहे बघा. टेक्स्चरही चांगलं आलंय. अगदी पूर्ण हिरवीगार भाजी आहे. मी काय जास्त हे नाही पकडले, एकदम चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर खाण्यासारखीच केलेली आहे. तुमच्या हिशोबाने तुम्ही जसं हवं तसं करू शकता. आणि मी ही सर्व करते. अगदी छान आहे, अखंड भाजी आहे. उन्हाळ्यात तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं तर मला सांगा. हे बघा. चला मैत्रिणींना, माझी हिरवीगार भाजी तयार आहे. भेंडी आणि घोसाळ्याची भाजी आहे. थोडीशी वेगळी आहे पण नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला छोले कसे बनवायचे हे सांगणार आहे. छोलेला सर्वप्रथम आपल्याला काय लागणार आहे तर चणे. हे सफेद चणे आहेत. हे मी रात्रभर भिजवलेले आहेत. आणि त्यासाठी लागणारं साहित्य 2 टमाटर आणि 3 कांदे. छोल्यासाठी मी हे गाभोळी चणे आणले, त्याला सफेद चणे असेही म्हणतात. हे मी रात्रभर भिजवून ठेवलेत. चला तर मी आता कांदा चॉप करून घेतलाय. हा बघा, हा कांदा असा एकदम बारीक फाईन चॉप करायचा. हे टमाटर चॉप करून घेतलेत. थोडासा कढीपत्ता घेतलाय आणि वरून थोडीशी कोथिंबीर लागणार आहे. ही रेसिपी खूपच फास्ट होते. तुम्हाला ऑफिस सकाळी घाई गडबडीच्या वेळेला 15 ते 20 मिनिटात कुकरमध्ये करते. आता अशी पण पद्धत आहे की पहिला चणे कुकरमध्ये फक्त शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि मग नंतर आटवायचं, ते सगळं करायचं. पण मी डायरेक्ट कुकरमध्ये दाखवते, म्हणजे जर तुम्हाला गडबड असेल तर पटापट ही रेसिपी करता येईल. म्हणून मी
ही फास्ट रेसिपी तुम्हाला दाखवत आहे की तुम्ही नक्की बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली. चला आपण कुकरमध्ये आता एक पळी तेल टाकूया. कमी पळी टाकूया. हे बघा मी हा पळीने एक पळी तेल टाकले. फक्त तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, पण छोलेला थोडंसं जास्त तेल लागतं म्हणून मी एक पळी पूर्ण टाकले. त्यामध्ये थोडेसे आपण खडे मसाले टाकणार आहोत. एक तेजपत्ता, 2 मिरी, एक लवंग, 1-2 लवंग टाकलेत मी. हे फक्त जरा तेलात थोडंसं होऊ द्यायचं. मग याच्यात कांदा टाकायचा. कांदा आणि हे कढीपत्ता हे दोन्ही टाकून घ्यायचं. टाकले आणि हा कांदा आहे ना थोडासा लाल होईपर्यंत परतायचा चांगला. आपण लाल करून घेऊया हा कांदा. सर्व प्रोसेस कुकरमध्येच करायचं. त्यामुळे एकदा कांदा टोमॅटो शिजलं की सर्व मसाले टाकून मग एकत्र कुकर बंद करता येतो. म्हणजे 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमची भाजी रेडी होते. हा बघा आपला कांदा आता चांगला लाल झालेला आहे. त्याच वेळी आपण आता टमाटर टाकणार आहोत. आपण कापून घेतलं एकदम बारीक. तोही आपल्याला 1-2-3 मिनिटाचा चांगला परतून घ्यायचा आहे. चांगला मेल्ट झाला पाहिजे तो कांद्यासोबत. हे बघा आता कांदा आणि टोमॅटो चांगले मेल्ट झालेले आहे, एकजीव झालेले आहे बघा. ते पाहू शकता तुम्ही. आता या स्टेजमध्ये आपण आलं लसूण पेस्ट टाकणार आहे. हे 1 चमचा आलं आणि हे 1 चमचा लसूण. आणि हेही आपण 1 मिनिटभर परतून घेणार आहे. त्यामुळे त्याचा जो उग्र वास असतो तो निघून जातो लसूण आणि आल्याचा. खूप छान वास येतो. तुम्ही पाहू शकता अगदी सर्व अगदी एकदम मस्त मेल्ट झालेला आहे. आता आपण थोडेसे सुके मसाले टाकणार आहे. हा आपला घरगुती लाल तिखट. तुम्हाला जेवढे तुमचं तिखटीनुसार तुम्ही टाका. 1 चमचा मी टाकते. ही आहे हळद. आपल्या घरच्याच मसाल्यांमध्ये आपल्याला बनवायचं, काही वेगळा मसाला वापरायचा नाही. आपला घरगुती गरम मसाला अर्धा चमचा आणि कलरसाठी काश्मीरी लाल मिर्च मसाला 1 चमचा. आणि चवीनुसार मीठ. आणि थोडंसं आपल्याला वेगळं टेक्स्चर येण्यासाठी आपण छोले मसाला वापरतोय. हा एवढेसा छोले मसाला, कारण हे मसाल्यांसाठी चना छोलेसाठी खूप सारे आपण घरीही बनवू शकतो, पण त्याला खूप सारे इन्ग्रेडियंट लागतात. ते आपण नाही करू शकत. म्हणून हा छोले मसाला झटपट एक 1.5 चमचा तुम्ही टाकला तर छोलेला मस्त चव येते. नक्की करून बघा. हे बघा हा मी 1.5 चमचा टाकते. हा बघा या चमच्याने मी 1.5 चमचा टाकणार. 1 चमचा. एक चमचा हा छोले मसाला टाकला आणि परत हे सगळे मसाले चांगले
कांद्याबरोबर परतून द्यायचं. बघा किती सुंदर दिसत आहेत, कलर पण सुंदर आलाय. मसाले चांगले एकजीव झाले. आता आपण छोले टाकणार आहे. बघा ते छोले किती मस्त फुगले आहेत, रात्रभर मी भिजवलेले. आता मी हे टाकणार आहे. स्वच्छ धुवून टाकायचे. हेही मसाल्यांसोबत परतून घ्यायचं. बघा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर झालं. ह्याच्यासोबत तुम्ही पुरी बनवा, चपाती बनवा, कशासोबतही खूपच सुंदर लागतं, खूप भारी लागतं. एकदम झटपट रेसिपी आहे, कुकरमध्ये करता येईल, काही बघायची वगैरे गरज नाही आहे. शिजलंय की नाही किंवा काय, सगळं व्यवस्थित एकत्र होते. आता तुम्हाला हवं की तेवढं पाणी टाका, जेवढं तुम्हाला कशावरून. थोडीशी कोथिंबीर टाकायची, फ्रेश कोथिंबीर. आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी टाका तुम्ही, जसं तुम्हाला ज्याच्यावर खायचं आहे त्याच्याबरोबर. चपाती, फुलके किंवा भात कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. तुमच्या चवीनुसार तुम्ही आवडीनुसार पाणी टाका. आता हे आपण पाणी टाकलेलं आहे. मी जास्त पाणी ठेवत नाही, कारण मला हे चपाती सोबत खायचे किंवा पुरी सोबत जसं पण. आता मी कुकर लावून घेते आणि ह्याला 4 ते 5 शिट्या काढून घ्या. 4 शिट्यामध्ये होतं, पण 5 शिट्या काढ. आता माझे हे छोलेच्या शिट्या झालेल्या आहेत. आता मी तुम्हाला उघडून दाखवते. हे बघा किती छान छान टेक्स्चर आलंय बघा. आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते. चला तर मैत्रिणींना, माझे छोले तयार आहेत. अगदी झटपट होणार, कमी वेळात, अगदी घाई गडबडीच्या वेळेत मी 15 ते 20 मिनिटात हे छोले तयार केलेले आहेत. हे नक्की करून पहा आणि आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.